ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार, शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे महाविद्यालय मिरज ऑनलाईन अभ्यासक्रमांतर्गत आपण इयत्ता 12वी चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाचा प्रकरण क्रमांक 5 ठेवी हे जे काही प्रकरण आहे हे प्रकरण आपण अभ्यासतोय. पाठीमागच्या तासाला आपण ठेवीची प्रस्तावना आणि ठेवींची स्वीकृती आणि स्वीकृती सभासदाकडून ठेवी असेल आणि जनतेकडून ठेवी असेल इथंपर्यंतचा जो काय भाग आहे तो भाग आपण आता अभ्यासलेला आहे. आता आपल्याला अभ्यासायचा आहे ठेवींच्या स्वीकृतीच्या अटी व शर्ती हा घटक जो आहे हा घटक आता आपण अभ्यासणार आहोत. या अगोदर आपण बघितलं की ठेवीचा स्वीकार करत असताना या ठेवी कशासाठी आहेत तर अल्प मुदतीसाठी आहेत आणि ह्या ठेवींचा स्वीकार करत असताना कोणत्याही स्वरूपाचा आपल्याला या भांडवलावर नियंत्रण ठेवावं लागत नाही. आणि ह्या ठेवींची स्वीकृती करत असताना बँकिंग कंपनी असेल, NBFC असेल, HFC असेल आणि त्याचबरोबर या ठेवींची स्वीकृती आहे सभासदाकडून कोणकोणत्या ज्या कंपन्या आहेत ह्या ठेवींचा स्वीकार करू शकतात आणि जनतेकडून कोणकोणत्या कंपन्या स्वीकार करू शकतात हे आपण त्यामध्ये अभ्यासलेलं आहे. आता आपल्याला अभ्यासायचं आहे ठेवींच्या स्वीकृतीच्या अटी. कंपनी कायदा 2013 अंतर्गत या अटी ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत. तर त्यामध्ये पहिला जो आहे ते आहे ठेवीची रक्कम. आता ठेवींची रक्कम स्वीकारत असताना खाजगी कंपन्या किती रक्कम स्वीकारणार आहेत, सार्वजनिक कंपन्या किती रक्कम स्वीकारणार आहेत आणि पात्र सार्वजनिक कंपन्या किती रक्कम स्वीकारणार आहेत हे आपल्याला पाहणं आवश्यक आहे. तर त्यातलं आपण सुरुवातीला बघूया की पहिली जी आहे ती आहे खाजगी कंपनी. आता खाजगी कंपनी म्हणजे काय आपण किंवा खाजगी कंपनी कोणाकडून ह्या ठेव स्वीकारू शकते ते आपण पाहिलेलं आहे. तर खाजगी कंपनी ही सभासदाकडून असेल, संचालकाकडून असेल किंवा त्यांच्या नातेवाईकाकडून या ठेवी ज्या आहेत या ठेवी स्वीकारू शकते. पण ही ठेवी स्वीकारत असताना त्यांचं वसूल भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 100% ठेव रूपाने ही रक्कम जमा करू शकते. बघा पहिला जो काय भाग आहे खाजगी कंपनी, तर खाजगी कंपनी आपल्या सभासदाकडून, संचालकाकडून आणि त्यांच्या नातेवाईकाकडून देखील ही जी काही ठेव आहे किंवा हे जे काही भांडवल आहे हे ठेव रूपाने स्वीकारू शकते. आणि हे स्वीकारत असताना जे भाग भांडवल आहे वसूल भाग भांडवल त्याचबरोबर मुक्त राखीव निधी जे आहे वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधी याच्या 100% ठेव रूपाने रक्कम स्वीकारू शकते. त्याचबरोबर कंपनी कायदा नमूद केल्याप्रमाणे काही खाजगी कंपन्यांना वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 100% पेक्षा देखील जास्त ठेव स्वीकारता येते. बघा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आपण बघतोय ठेवीची रक्कम स्वीकारत असताना खाजगी कंपनी ही आपले सभासद असतील, संचालक असतील किंवा त्यांचे नातेवाईक असतील तर यांच्याकडून वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधीचे 100% ठेव रूपाने रक्कम स्वीकारू शकतात. आणि कंपनी कायद्यामध्ये नमूद केलेल्या काही खाजगी कंपन्या अशा देखील आहेत की ज्या ही रक्कम जी आहे ही 100% पेक्षा जास्त देखील स्वीकारू शकतात. हा पहिला भाग आहे तो आपण बघितला खाजगी कंपनी. त्यानंतर दुसरा आहे सार्वजनिक कंपनी. पात्र ज्या काही सार्वजनिक कंपनी ज्या आहेत या सोडून ज्या काही सार्वजनिक कंपनी ज्या आहेत तर या सार्वजनिक कंपनी सभासद असेल किंवा संचालक असतील यांच्याकडून ठेव स्वीकारू शकतात. जेव्हा ठेव रक्कम वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 35%ची मर्यादा पूर्वीच पार केलेली असेल तर अशा वेळी कंपनी सभासदाकडून ठेव स्वीकारता येणार नाही. यामध्ये काय सांगितलेलं आहे की जी सार्वजनिक कंपनी जी आहे ही सार्वजनिक कंपनी त्यांची मर्यादा किती आहे 35% ही मर्यादा आहे. आणि ही 35%ची मर्यादा पूर्वी पार केली असेल तर अशा कंपनीला सर्वसामान्य किंवा आपले जे सभासद आहेत या सभासदाकडून ठेवी स्वीकारता येणार नाहीत. सार्वजनिक कंपनीकडून आपण बघितलेलं आहे की सार्वजनिक कंपनी जनतेकडून तर डायरेक्ट ठेव स्वीकारू शकत नाही, पण जे सभासद आहेत या सभासदाकडून देखील ठेव स्वीकारत असताना त्यांची मर्यादा ही 35%ची आहे. आणि ही 35%ची मर्यादा एकदा पार केली असेल तर अशा वेळी या कंपनीला सभासदाकडून ठेवी स्वीकारता येणार नाहीत. तिसरा आहे पात्र सार्वजनिक कंपनी. आता आपण पाठीमागे देखील पाहिलेलं आहे की पात्र सार्वजनिक कंपनी म्हणजे काय, तर पात्र सार्वजनिक कंपनी म्हणजे अशी कंपनी की जी निव्वळ मालमत्ता जी आहे ती 100 कोटीपेक्षा कमी नाही किंवा जी वार्षिक उलाढाल ही 500 कोटीपेक्षा कमी नाही, तर अशा कंपनीला आपण काय म्हणू शकतोय पात्र सार्वजनिक कंपनी. आता ह्या पात्र सार्वजनिक कंपनी आपण पाठीमागची आकृती ह्यामध्ये जर पाहिली तर ह्या दोन्ही ठिकाणी पात्र सार्वजनिक कंपनी आलेले. म्हणजे पात्र सार्वजनिक कंपनी सभासदाकडून देखील ठेव स्वीकारू शकते आणि पात्र सार्वजनिक कंपनी जनतेकडून देखील ठेव स्वीकारू शकते.
जसं खाजगी कंपनीचा विचार आपण जर केला तर खाजगी कंपनी फक्त सभासद असतील, संचालक असतील, नातेवाईक असतील यांच्याकडून ठेव स्वीकारू शकत होती. सार्वजनिक कंपनीचा देखील विचार आपण जर केला तर ते देखील फक्त त्यांचे जे काही सभासद असतील किंवा संचालक असतील यांच्याकडून ठेव स्वीकारू शकत होती. पण ही जी पात्र सार्वजनिक कंपनी जी आहे, ही पात्र सार्वजनिक कंपनी दोन्हीकडून ठेव स्वीकारू शकते. म्हणजे सभासदाकडून देखील ठेव स्वीकारू शकते आणि जनतेकडून देखील ठेव स्वीकारू शकते. आता आपल्याला पाहायचं आहे की सभासदाकडून किती ठेव स्वीकारू शकते आणि जनतेकडून किती ठेव स्वीकारू शकते. जर कंपनीने ठेव मर्यादा, वसूल भाग भांडवल किंवा वसूल भांडवल आणि मुक्त राखीव निधी यांच्या एकत्रित रकमेच्या 10%ची मर्यादा ओलांडली असेल तर सभासदांनी नव्याने ठेवी स्वीकारता येणार नाही. म्हणजे ह्यांची आपण जर विचार केला तर पात्र सार्वजनिक कंपनी ही सभासदाकडून जे काही ठेव स्वीकारणार आहे ही स्वीकारत असताना 10%ची मर्यादा आहे. आणि ही 10%ची मर्यादा कशी आहे तर एकत्रित आहे. म्हणजे मुक्त राखीव निधी आणि वसूल जे काही भांडवल आहे या भांडवलाच्या 10%ची जी मर्यादा आहे किंवा 10% जी रक्कम आहे ती रक्कम जर ओलांडली असेल तर अशा वेळी सभासदाकडून नव्यानं जे काही ठेवी आहेत ह्या ठेवी स्वीकारता येणार नाहीत. आणि दुसरा भाग आपण जर पाहिला, सर्वसामान्य जनतेकडून कंपनीने ठेव मर्यादा, वसूल भांडवल व राखीव निधी यांच्या एकत्रित रकमेच्या 25% इतकी ओलांडली असेल तर जनतेकडून नव्याने ठेवी स्वीकारता येणार नाही. म्हणजे सभासदाकडून जर असेल तर 10% आणि जनतेचा विचार आपण जर केला तर जनतेचा विचार आहे 25%. मग जनतेकडून मॅक्झिमम 25% इतकी जर रक्कम जर झाली असेल तर त्यानंतर नव्यानं जनतेकडून पुन्हा या ठेवी स्वीकारता येणार नाहीत. म्हणजे आपण ह्यातला 3 घटक आपण जर पाहिलं तर पहिला आहे खाजगी कंपनी 100% स्वीकारू शकते. काही खाजगी कंपन्या अशा आहेत 100%पेक्षा पण जास्त स्वीकारू शकतात. दुसरा विचार आपण केला सार्वजनिक कंपनी, पात्र कंपनी सोडून, तर जे काही वसूल भांडवल असेल आणि मुक्त राखीव निधी असेल यांची 35%ची मर्यादा त्याला सांगितलेली आहे. आणि जी पात्र सार्वजनिक कंपनी जी आहे ही पात्र सार्वजनिक कंपनी ह्यांची जी काय मर्यादा सांगितलेली आहे ही वसूल भाग भांडवल किंवा वसूल भांडवल आणि मुक्त राखीव निधी यांच्या एकत्रित रकमेच्या 10% मर्यादा सांगितली. आणि ज्यावेळी एकत्रित रकमेच्या 10%ची मर्यादा जर ओलांडली असेल तर अशा वेळी सभासदाकडून नव्यानं ठेवी स्वीकारता येणार नाहीत. आणि जनतेचा विचार जर केला तर ही मर्यादा सांगितलेली आहे 25%. 25%पेक्षा जर मर्यादा जर जास्त जर झाली असेल, ती ओलांडली असेल तर जनतेकडून नव्यानं हे स्वीकारता येणार नाही. हे त्यामध्ये बघितलं आपण खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी, पात्र सार्वजनिक कंपनी आणि चौथा जो आहे सरकारी कंपनी वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 35%पेक्षा जास्त रकमेचा ठेवी म्हणून स्वीकार करू शकत नाही. म्हणजे सरकारी कंपनी, चौथा भाग आपण जर पाहिला तर सरकारी कंपनी आणि या सरकारी कंपनीची देखील मर्यादा जी आहे ही 35% आहे. म्हणजे थोडक्यामध्ये सार्वजनिक कंपनीचा विचार आपण जर केला आणि सरकारी कंपनीचा विचार आपण जर केला तर ते एकसारखाच आहे. मग त्यामध्ये 35%ची मर्यादा सांगितलेली आहे. म्हणजे सरकारी कंपनी वसूल भाग भांडवल किंवा वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 35%पेक्षा जास्त रकमेचा ठेवी म्हणून स्वीकार करू शकत नाही. म्हणजे मॅक्झिमम जी काही रक्कम आहे ही रक्कम किती असेल 35% असेल. तर हा पहिला भाग आपण पाहिलेला आहे की ठेवींच्या स्वीकृतीच्या अटी आणि शर्ती. मग त्यातली ठेवींची रक्कम स्वीकारायची आहे, जनतेकडून असेल किंवा सभासदाकडून असेल तर ती मर्यादा सांगितलेली आहे. खाजगी कंपनीचा विचार आपण जर केला ही 100% असेल किंवा त्यापेक्षा पण जास्त असू शकते. काही कंपन्यांना जास्त मर्यादा आहे. पण खाजगी कंपनी कुणाकडून ठेव स्वीकारणार आहे तर खाजगी कंपनी जे आहेत हे फक्त सभासद, संचालक आणि त्यांचे नातेवाईक यांच्याकडून स्वीकारू शकते. दुसरा विचार केला सार्वजनिक कंपनी, यांची मर्यादा सांगितली आहे 35%. तिसरा विचार केला पात्र सार्वजनिक कंपनी, ह्या पात्र ज्या काही कंपन्या आहेत सार्वजनिक कंपन्या ह्या दोघांच्याकडून देखील ठेव स्वीकारू शकतात. म्हणजे सभासदाकडून देखील ठेव स्वीकारू शकतात आणि सर्वसामान्य जनतेकडून देखील ठेव स्वीकारू शकतात. पण त्यांची मर्यादा वेगळी दिलेली आहे. सभासदाकडून जे आहे ती 10% आहे मॅक्झिमम एकत्रित आणि सर्वसामान्य जनतेकडून ही 25% अशी दिलेली आहे. म्हणजे मर्यादा जी आहे ती त्यामध्ये सांगण्यात आलेली आहे. आणि शेवटी आपण जर विचार केला तर सरकारी कंपनी तर त्यामध्ये वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 35% एवढी रक्कम जी आहे किंवा 35%पेक्षा जास्त रकमेचा ठेव म्हणून स्वीकार करू शकत नाही. हा पहिला आपण पॉईंट पाहिला ठेवीची रक्कम. आता दुसरा आपल्याला पॉईंट पाहायचा आहे महत्त्वाचा, ते आहे ठेवींचा कालावधी. जो काही कालावधी आहे तो कालावधी आपल्याला पाहायचा आहे. आता थोडक्यामध्ये आपण या अगोदर देखील आपण पाहिलेलं आहे की आपल्याला ठेवींच्याद्वारे आपण जी काही रक्कम गोळा करणार आहे ही किती काळासाठी असेल
तर हा काळ जो आहे तो अल्प मुदतीचा आहे. अल्प मुदतीचा कालावधी. कोणतीही कंपनी 6 महिन्यापेक्षा कमी आणि 36 महिन्यापेक्षा जास्त मुदतीच्या ठेवी स्वीकारू शकत नाही किंवा ठेवींचे नूतनीकरण करू शकत नाही. म्हणजे कोणत्याही कंपनीला जर ठेवींचा स्वीकार जर करायचा असेल तर तो कालावधी दिला आहे कमीत कमी 6 महिने आणि जास्तीत जास्त 36 महिने. म्हणजे कमीत कमी 6 महिने आणि जास्तीत जास्त 36 महिने. 36 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी किंवा जास्त मुदतीच्या ठेवी जे हे स्वीकारू देखील शकत नाही किंवा त्याचं नूतनीकरण देखील करू शकत नाही. परंतु विशिष्ट परिस्थितीमध्ये कंपनी तिच्या अल्पकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवी स्वीकारू शकते. परंतु अशा ठेवीची परतफेड ही ठेवी स्वीकारल्यापासून 3 महिन्याच्या आत करता येणार नाही. आता काही विशिष्ट परिस्थितीचा आपण जर विचार केला, यामध्ये सांगितलं आहे की कमीत कमी 6, जास्तीत जास्त 36 आहे. पण काही विशिष्ट परिस्थितीमध्ये यापेक्षा देखील कमी कालावधीसाठी कंपन्या ठेवी स्वीकारू शकतात. पण हा जो काही कमी कालावधी आहे हा 3 महिना आहे. मिनिमम जो आहे कालावधी हा 3 महिने असेल. म्हणजे 3 महिन्याच्या आत ह्या ठेवीची परतफेड जी आहे ही ते करू शकत नाहीत किंवा करता येणार नाही. अशा ठेवीची रक्कम ही वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 10% जास्त असणार नाही. पण ह्या ज्या काही अत्यल्प आपण म्हणू शकतोय, अत्यल्प कालावधीसाठी आपण घेतलेले जे काही ठेवी आहेत तर त्यांचा जो काही मर्यादा जी आहे ही मर्यादा किती आहे तर मॅक्झिमम 10% आहे. 10%पेक्षा जास्त असणार नाही. विशिष्ट परिस्थितीत ठेवीदाराच्या विनंतीनुसार ठेव परत केली जाते. कंपनी ठेव स्वीकारताना अटी कायम ठेवत ठेवींचे नूतनीकरण करू शकते. यास नवीन ठेवी स्वीकारणे असे समजले जाते. हे काही विशिष्ट परिस्थिती आपण जर पाहिली तर काही विशिष्ट परिस्थितीमध्ये ह्या ज्या काही ठेवी आहेत या ठेवी परत केल्या जाऊ शकतात किंवा काही वेळा ह्या ज्या काही ठेवी आहेत या ठेवींचं पुन्हा त्याच कंपनीमध्ये नूतनीकरण केलं जातं. आणि नूतनीकरण करणं म्हणजे थोडक्यात नवीन ठेव स्वीकारणं असं त्याला समजलं जातं. म्हणजे थोडक्यात हा भाग लक्षात घ्या की कालावधी जो आहे हा कमीत कमी 6 महिने, जास्तीत जास्त 36 महिने, विशिष्ट परिस्थितीमध्ये 3 महिने आणि ही जी काही रक्कम आहे ही 10%पेक्षा जास्त असणार नाही. आणि विशिष्ट परिस्थितीमध्ये ठेवीदाराच्या विनंतीनुसार ही रक्कम ते परत करू शकतात किंवा त्याचं नूतनीकरण देखील होऊ शकतं. नूतनीकरण जर झालं असेल तर ते परत आपण ठेव स्वीकारलेले आहे किंवा नवीन ठेव स्वीकारलेले असं त्याला आपण समजू शकतो. तिसरं आहे मागता क्षणी न परत करायच्या ठेवी. काही ठेवी अशा असतात की ज्या मागता क्षणी परत करायच्या ठेवीचा स्वीकार किंवा नूतनीकरण कंपनी करू शकत नाही. म्हणजे जर ठेवली असेल तर ठेवल्यानंतर त्या जो काही कालावधी आपण सांगितलं की 6 महिने ते 36 महिने आहे. आपण एखाद्या बँकेमध्ये सेव्हिंग्ज अकाउंट उघडतोय आणि सेव्हिंग्ज अकाउंट उघडल्यानंतर आपल्याला ज्या क्षणी पैशाची आवश्यकता आहे, जर आपल्या अकाउंटवर जर पैसे असतील तर आपण त्या बँकेला आपण सांगतो की आपल्याला एवढी रक्कम काढायची आहे. चेकच्याद्वारे असेल, ऑनलाईन असेल किंवा प्रत्यक्षात जी काही पावती असेल त्या पावतीच्याद्वारे, तर आपल्याला ती रक्कम लगेच रिटर्न मिळणार आहे. कारण त्या मागता क्षणी जी काही रक्कम आहे ती रक्कम देण्याच्या अटीवर आपण ते पैसे किंवा ते अकाउंट जे ते अकाउंट काढलेलं असतं. पण आपण जेव्हा कंपनीचा विचार करू शकतोय तर कंपनीचा विचार करताना मागच्या क्षणी परत करायच्या ठेवीचा स्वीकार किंवा नूतनीकरण कंपनी करू शकत नाही. मागच्या क्षणी ती रक्कम जी आहे ही रक्कम ते रिटर्न देऊ शकत नाही. त्यासाठी ठराविक कालावधी जे आहे, ठराविक मुदत जे ही त्यामध्ये सांगितलेली आहे. चौथा आहे सुरक्षित किंवा असुरक्षित ठेवी. ठेवी स्वीकारत असताना परिपत्रकात किंवा जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार ठेव सुरक्षित किंवा असुरक्षित आहे हे स्पष्ट नमूद केलेले असावे. ज्या काही ठेवी आपण स्वीकारलेल्या आहेत तर ह्या ठेवी कशा आहेत, सिक्युर्ड आहेत का अनसिक्युर्ड आहेत, तर हे त्यामध्ये नमूद करणं आवश्यक आहे. त्यांचं जे प्रमाणपत्र असेल, जी पावती असेल तर त्या पावतीवर या बाबी ज्या आहेत या नमूद केल्या असतात. सुरक्षित ठेवीसाठी कंपनी आपल्या मूर्त मालमत्तेवर बोजा निर्माण करते. ज्या सुरक्षित ठेवी असतात तर त्यावर जी मूर्त मालमत्ता आहे, ज्या टँजेबल असेट आहेत, मशिनरी असेल, बिल्डिंग असेल किंवा इतर ज्या काही मालमत्ता आहेत त्या मालमत्तेवर बोजा निर्माण केला जातो आहे. मग ह्या सुरक्षित ठेवी जे आहेत ह्या कोणत्याही परिस्थितीमध्ये रिटर्न देणं आवश्यक असतं, रिटर्न द्यावंच लागतं. मग ते रिटर्न देण्यासाठी जरी समजा कंपनीची जी काही आर्थिक स्थिती जी आहे, आर्थिक परिस्थिती जी आहे ती जरी ढासळली असेल तरी देखील ती रक्कम जी आहे ही सुरक्षित स्वरूपामध्ये आपण स्वीकारल्यामुळं ती रिटर्न देणं आवश्यक असतं. मग त्यासाठी त्या मालमत्तेवर बोजा निर्माण करणं आवश्यक आहे. आणि हा ठेव स्वीकारल्यापासून 30 दिवसाच्या आत हा निर्माण केला जातो आहे. सदर मालमत्ता ठेवीदाराकडे तारण दिलेली असते. जी काय मालमत्ता आहे
सुरक्षित स्वरूपाचा आपण जर विचार जर केला सुरक्षित ठेवीचा, तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये सिक्युर्ड आणि अनसिक्युर्ड आपण जर विचार जर केला असेल, सिक्युर्ड ठेवी जर ठेवल्या असतील तर अशा ठेवत असताना कंपनी त्यांची जी काही मूर्त मालमत्ता आहे त्या मूर्त मालमत्तेवर जेवढ्या रकमेची ठेव त्यांनी स्वीकारलेली आहे तेवढा बोजा निर्माण करतात आणि ती मालमत्ता त्या ठेवीदाराकडे तारण स्वरूपामध्ये दिलेली असते. आणि हे सर्व त्यांना करायचं आहे किती दिवसामध्ये, तर हे सर्व करायचं आहे त्यांना 30 दिवसामध्ये. त्यानंतर 5वा आहे ठेवीसाठी अर्ज. कंपनी ठेव स्वीकृतीचा छापील अर्ज ठेवीदारासाठी पुरवते. हा अर्ज संभाव्य ठेवीदारास विहित नमुन्यात भरून द्यावा लागतो. या अर्जामध्ये ठेवीसाठी आणलेली रक्कम दुसऱ्या व्यक्तीकडून कर्जाऊ घेतलेली नाही असे निवेदन देणे आवश्यक आहे. मग जसं आपण कोणत्याही बँकेमध्ये अकाउंट उघडतोय, खातं उघडतोय, ठेव ठेवतोय, तसंच ठेव जे आहे ते आपल्याला त्या कंपनीमध्ये आपण ठेवत असतोय. आणि कंपनीमध्ये ही ठेव ठेवत असताना कंपनी एक छापील अर्ज देणार आहे आणि त्या छापील अर्जावर सर्व माहिती आपण त्यामध्ये नमूद करणार आहे. आणि ती माहिती नमूद करत असताना एक सगळ्यात महत्त्वाचा निवेदन त्यामध्ये आपल्याला द्यावं लागतं की जी काय ठेव आपण त्या कंपनीमध्ये ठेवणार आहे ही ठेव आपण दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून कर्जावर आणलेली नाही. एक कर्ज आपण काढलेलं आहे एखाद्या ठिकाणून आणि ती कर्ज काढलेली रक्कम जे एखाद्या कंपनीमध्ये आपण ठेव स्वरूपामध्ये ठेवत नाही अशा स्वरूपाचं निवेदन जे आहे हे आपल्याला त्यामध्ये भरून द्यावं लागतं. म्हणजे ठेवीसाठीचा अर्ज कसा असेल तर ठेवीसाठीचा जो काय अर्ज आहे हा अर्ज छापील स्वरूपामध्ये असणार आहे आणि त्यामध्ये महत्त्वाचं निवेदन काय असेल की ठेवीसाठी आणलेली रक्कम ही दुसऱ्या व्यक्तीकडून कर्जाच्या स्वरूपामध्ये कर्जावर आपण घेतलेली नाही. त्यानंतर त्या पुढचं आहे 6वा संयुक्त नावे. संयुक्त नावाने ठेव ठेवण्याची इच्छा जर ठेवीदाराची असेल तर कंपनी ठेवीची रक्कम संयुक्त नावाने स्वीकारू शकते, परंतु ही ठेव 3 व्यक्तीपेक्षा जास्त नावाने एकत्रित स्वीकारता येणार नाही. जसं बँकेमध्ये आपण जॉईंट अकाउंट काढतो 2 व्यक्तीचं, तसंच एखादी कंपनी जी आहे एखाद्या कंपनीमध्ये काही लोकांचं असं मत आहे, काही व्यक्तींचं असं मत आहे, काही ठेवीदारांचं मत असं आहे की संयुक्त स्वरूपाने त्यांना ठेव ठेवायचे, तर ते अशा स्वरूपामध्ये परवानगी देऊ शकतात, देतात परवानगी. पण ही परवानगी देत असताना संयुक्त स्वरूपामध्ये ठेवी स्वीकारत असताना ही जे काही संयुक्त स्वरूप आहे हे 3 व्यक्तीपेक्षा जास्त नावानं ते स्वीकारता येणार नाही. हे मॅक्झिमम 3 व्यक्तींच्या नावाने एकत्रित स्वरूपामध्ये ते जे ठेव आहेत हे ठेव त्या ठिकाणी ठेवू शकतात. त्यानंतर 7वा आहे वारस. कायद्यानुसार ठेवीदारास त्याच्या वारस नियुक्तीचा अधिकार आहे. म्हणजे त्यांच्या मृत्यूच्या पश्चात ठेवीची रक्कम त्यांच्या वारसदारास मिळते. नॉमिनी आपण विचार करू शकतोय. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीने ठेव ठेवलेली आहे आणि त्या ठेवीसाठी समजा जर वारसदाराची जर त्या ठिकाणी नियुक्ती जर केली असेल, 3 वर्षासाठी ठेव आहे, मॅक्झिमम आपण जर कालावधीचा जर पाहिला तर 36 महिने आहे आणि 36 महिने पूर्ण होण्याच्या अगोदर जर त्या व्यक्ती जर मृत्यू जर झाला असेल तर अशा वेळी ती जी काय रक्कम आहे ती रक्कम त्यांच्या वारसदारास ज्या व्यक्तीची वारस म्हणून नियुक्ती केलेली आहे तर त्या व्यक्तीला ती रक्कम जी आहे ती रक्कम मिळणार आहे. बघा एकूण आपण 7 पॉईंट आत्तापर्यंत पाहिलेले आहेत. तर 7 पॉईंट आपण पाहत असताना सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉईंट आपण पाहिला, ठेवींची रक्कम किती स्वीकारायची आहे, खाजगी कंपनी किती स्वीकारणार आहे, सार्वजनिक कंपनी किती स्वीकारणार आहे, पात्र सार्वजनिक कंपनी किती स्वीकारणार आहे आणि सरकारी कंपनी किती स्वीकारणार ते आपण पाहिलं. दुसरा त्याचा कालावधी किती आहे, 6 ते 36 आपण पाहिलेलं आहे. तिसरा भाग जो आहे कंपनी ज्या काही ठेवी स्वीकारणार आहे हे मागता क्षणी न परत करायच्या ठेवी ते स्वीकारणार आहेत. त्यानंतर सुरक्षित किंवा असुरक्षित ठेवी. सुरक्षित आपण जर विचार जर केला तर त्यावर त्या मालमत्तेवर बोजा निर्माण करणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे ठेवीसाठी अर्ज हा छापीला असावा आणि त्या अर्जामध्ये महत्त्वाची काही गोष्ट नमूद केली असावी की ठेवीसाठी आणलेली रक्कम ही दुसऱ्या व्यक्तीकडून कर्जाऊ घेतलेली नाही अशी नोंद असणं आवश्यक आहे. त्यानंतर संयुक्त नावे. कंपनी जी आहे जर काही व्यक्तींना एकत्रितपणे जर ठेव ठेवण्याची इच्छा असेल तर संयुक्त नावाने अशी ठेव जी आहे ती स्वीकारू शकते, पण ही ठेव जी आहे ती 3 व्यक्तीपेक्षा जास्त नावाने एकत्रितरित्या स्वीकारता येणार नाही. त्यानंतर वारस आपण पाहिला. इथंपर्यंतचे 7 जे काही पॉईंट आहेत तर ते पॉईंट आपण आता पाहिलेले आहेत. आता एकूण ह्यानंतरचे जे काही राहिलेले जे काही पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स आपण काय करणार आहे, पुढचा जो काय तास आहे त्या पुढच्या तासाला आपण ते पाहणार आहे. ओके, थँक्यू.